तरह की ज़मीन नहीं दी, इसलिए अभी प्रोजेक्ट स्टार्ट नहीं हो पा रहा है। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी। देशविघातक कारवायांमध्ये सहभाग असल्याच्या संशयावरून महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकानं म्हणजेच एटीएस पुणे, पिंपरी चिंचवड आणि चाकण औद्योगिक भागासह राज्यातील विविध भागात मोठी कारवाई करत 23हून अधिक ठिकाणी छापेमारी केली। या कारवाई दरम्यान पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्या संशयित नेटवर्कशी संबंधित अनेक व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची सखोल चौकशी सुरू आहे। तपासातील प्राथमिक माहितीनुसार पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISIच्या सूचनेनुसार शहजाद भट्टी आणि त्याचे सहकारी भारतात गुप्त नेटवर्क उभारण्याच्या प्रयत्नात होते। या नेटवर्कमधील संशयित फेसबुक, इंस्टाग्राम, टेलिग्राम आणि व्हॉट्सअप सारख्या सोशल मीडिया माध्यमांचा वापर करून भारतीय तरुणांशी संपर्क साधत असल्याचा संशय आहे। तरुणांना देशविरोधी कारवायांकडे वळविण्यासाठी पैशांचे आमिष, प्रसिद्धीची लालूच तसेच परदेशात स्थायिक होण्याचे प्रलोभन दाखवले जात होते। विशेषतः बेरोजगार आणि संवेदनशील तरुणांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न या नेटवर्ककडून होत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे। एटीएसने पुणे, मुंबई, ठाणे, नागपूर आणि नाशिकसह राज्यातील विविध शहरांमध्ये एकाच वेळी धाडी टाकून व्यापक मोहीम राबवली। या कारवाई दरम्यान राज्यभरातील सुमारे 112हून अधिक संशयितांची कसून चौकशी करण्यात आली। पुणे जिल्ह्यात यापूर्वी चाकण, वारजे आणि शिरूर परिसरातील काही तरुणांचीही चौकशी करण्यात आली असून त्यांचे मोबाईल फोन फॉरेन्सिक तपासणीसाठी जप्त करण्यात आले आहेत। तपास यंत्रणांच्या माहितीनुसार या कथित नेटवर्कचा उद्देश भारतातील संवेदनशील ठिकाणांची माहिती गोळा करणे, छायाचित्रे आणि व्हिडिओ मिळवणे तसेच भविष्यातील घातपाती कारवायांसाठी स्लीपर सेल उभारणे हा असल्याचा संशय आहे। देशाच्या अंतर्गत सुरक्षेला आव्हान निर्माण करणाऱ्या अशा कथित हायब्रिड वॉरफेअरला आळा घालण्यासाठी एटीएसने व्यापक कारवाई सुरू केली असून या प्रकरणाचा पुढील तपास युद्ध पातळीवर सुरू आहे। चाकण औद्योगिक परिसरातील तिघांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे। जमीन खरेदी विक्रीच्या प्रकरणातील 2 तक्रार अर्ज दिवाणी स्वरूपाचे दाखवून निकाली काढण्यासाठी तब्बल 10 लाख रुपयांची लाच मागणाऱ्या चाकण पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकावर एसीबीने कारवाई केली। तडजोड करून 5 लाख रुपये घेण्याचे ठरले असल्याबाबत एका 54 वर्षीय व्यक्तीने एसीबीकडे तक्रार दिली होती। या तक्रारीबाबत पडताळणी करून याबाबत कारवाई करण्यात आली आहे। तानाजी शिवाजी कदम असे कारवाई झालेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाचे नाव आहे। एसीबीने दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार हे पुणे परिसरात जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात। त्यांच्या आणि त्यांच्या मुलाच्या विरोधात चाकण उत्तर पोलीस स्टेशन येथे जमीन व्यवहाराच्या अनुषंगाने 2 तक्रार अर्ज आले होते। या अर्जांची चौकशी सहाय्यक पोलीस निरीक्षक तानाजी कदम यांच्याकडे होती। हे दोन्ही अर्ज वरिष्ठांना सांगून दिवाणी स्वरूपाचे असल्याचे दाखवून निकाली काढण्यासाठी कदम यांनी तक्रारदाराकडे सुरुवातीला 10 लाख रुपये लाचेची मागणी केली होती। त्याबाबत तक्रारदाराने 13 मे रोजी पुणे एसीबीकडे तक्रार नोंदवली। एसीबीने केलेल्या पडताळणी दरम्यान तानाजी कदम यांनी तडजोडी अंती 5 लाख रुपये लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले। ही लाच 2 टप्प्यात म्हणजेच पहिल्या टप्प्यात 2.5 लाख रुपये आणि काम झाल्यानंतर उर्वरित 2.5 लाख रुपये देण्याचे ठरले होते। लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्यानंतर आरोपी एपीआय तानाजी कदम यांच्या विरुद्ध निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। चाकण नगर परिषदेचे भामा आसखेड धरणातून सुरू असलेले पाणी योजनेचे काम वराळे तालुका खेड येथे या भागातील बड्या राजकीय नेत्यांच्या माजी सरपंच असलेल्या बंधूंनी अडवली असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। संबंधित माजी सरपंच यांच्याकडून अत्यंत अश्लील शिवीगाळ झाल्याची बाब या कामाचे ठेकेदार यांनी मुख्याधिकारी चाकण नगर परिषद यांना तक्रार करून कळवली आहे। त्यामुळे जोपर्यंत पोलीस संरक्षण मिळत नाही तोपर्यंत काम करण्यास असमर्थ असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। यंत्रसामग्रीवर दगडफेक करत यंत्रसामग्री न हलवल्यास जाळून टाकेल अशी धमकी दिली आहे। अशा परिस्थितीत सर्व यंत्रसामग्री हलवण्यात आली आहे। संबंधित पाणीपुरवठा योजनेचे सरकारी काम मी परवानगी दिली तरच करायचे, हा माझा भाग आहे, अशा प्रकारे दंबाजी करण्यात आली असल्याचं ठेकेदार अभियंता यांनी सांगितलं आहे। याबाबत पोलिसांनी तत्काळ दखल घ्यावी, प्रतिबंधात्मक कारवाई करावी अशी मागणी देखील संबंधित अभियंत्यांनी चाकण नगर परिषद यांना केली असून या दमबाजीची एक ऑडिओ क्लिप सध्या समाज माध्यमांमध्ये फिरत आहे। हॅलो बारवेकर, हा बोला साहेब। ए तुला आई घायला कळत नाही का रे? अहो साहेब मी नाही तिथं। मग तुझ्या आईची बोच करा, बोच घ्यायला तर तू म्हणतो परमिशन झाली। हा तुझ्या आईचा नवरा आहे का रे? गावची लाईन आहे का तुझ्या? तुझ्या बापाची जागा आहे का होय रे? काम कसं काय चालू केलं तू? अहो मी नाहीये तिथं साहेब। मग तुझ्या आईच्या गाडीत पाय बंद कर ना। कुणाला दिली ठेकेदारी? कुणाला आहे? वकील कुणाचा आहे ते? मी नाहीये तिथं, मी होतो त्या दिवशी फोन झाला तुमचा माझा। हा, मग काम कसं काय चालू केलं तू? अहो, मी नाहीये तिथं साहेब, किती दिवस मग तुझ्या झाले। तू ग्रामपंचायत काढताना परमिशन ना? मी फक्त कागद द्यायला आलो होतो। आता तुझ्या आईची गाण तू सांगितली परमिशन झाली म्हणून त्यांना। कधी परमिशन झाली तुझी? मी कुठं सांगितलं त्यांना मग परमिशन? तुझ्या आईच्या गांडीत कसं काय काम चालू केलं तू? मी परमिशनचं बोललोच नाही त्यांना। कुणाचं आहे? ठेकेदारी कुणाला दिली तू?
कोणाचं आहे ते? पवळे साहेबाचं आहे. हा, कोण पावले? आहे तिथलेच आहे चाकांचे. हा, नंबर सांग त्याचा. ठीक आहे चालेल. गे लाईन वर त्याला. नंबर पाठवतो मी तुम्हाला. लाईन वर घे तू गे लाईन वर. ठीक आहे चालेल. हॅलो. मला आवाज येतोय. हा व्यस्त आहे त्यांचा फोन. लावतोय. गे लाईन वर घे. ठीक आहे. पुणे नाशिक महामार्गावरील नाशिक फाटा ते राजगुरुनगर दरम्यानच्या 30 किलोमीटर अंतरावरील वाहतूक कोंडीने कामगार, उद्योजक, विद्यार्थी आणि या भागात राहणारे नागरिक त्रस्त झाले आहेत. या महामार्गाने जाणारे वाहन चालक आणि स्थानिक नागरिकांना हा त्रास नित्याचा झाला आहे. प्रस्तावित नाशिक फाटा ते खेड दरम्यानचा 8 पदरी उन्नत मार्ग प्रकल्प राज्य शासनाच्या अनास्थेमुळे गुंडाळला जाण्याची शक्यता आहे. मंगळवारी दिनांक 14 जुलै 2026 रोजी चाकणमध्ये आलेले या महामार्गाचे प्रकल्प संचालक सचिन गौतम यांनी भूसंपादन वेळेत न झाल्यास निविदा प्रक्रिया रद्द आणि प्रकल्प गुंडाळला जाण्याची शक्यता वर्तवली आहे. पुणे नाशिक महामार्गाचे प्रकल्प संचालक सचिन गौतम यांच्यासह वरिष्ठ अधिकारी अंकित यादव, दिलीप शिंदे आणि या महामार्गाचे समन्वयक दिलीप मेदगे यांनी या रस्त्याची पाहणी केली. यावेळी नाणेकरवाडी आणि परिसरातील गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. वाहतूक कोंडीच्या समस्येतून कायमस्वरूपी सुटका करण्यासाठी केंद्र सरकारने ऑगस्ट 2024 रोजी तब्बल 27,807.76 कोटी रुपयांच्या अत्यंत महत्वाकांक्षी अशा 8 पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर म्हणजेच उन्नत मार्ग प्रकल्पाला मंजुरी दिली होती. मात्र मंजुरी मिळून 2 वर्षांचा कालावधी होत आला असून केवळ राज्य शासनाच्या प्रशासकीय अनास्थेमुळे आणि भूसंपादनाच्या रखडलेल्या प्रक्रियेमुळे हा अत्यंत महत्वाचा प्रकल्प सरकारी काम आणि 12 महिने थांब या उक्तीप्रमाणे अजूनही लाल फितीत अडकला आहे. महामार्गाचे प्रकल्प संचालक सचिन गौतम यांनी सांगितले की केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवला आहे. प्रकल्प मंजुरीला 1.5 वर्षांचा कालावधी उलटूनही जमिनीचा ताबा न मिळाल्याने ही काम रखडले आहे. भूसंपादन न झाल्यास प्रकल्प रद्द होण्याची शक्यता असल्याचे देखील गौतम यांनी यावेळी सांगितले. अधिकारी, महामार्गाचे समन्वयक आणि स्थानिक नागरिकांनी याबाबत काय सांगितले जाणून घेऊयात. याचे जे प्रकल्प संचालक आहेत ज्यांची नवीन नियुक्ती झाली आहे त्यांना इकडे पुणे ते सिन्नर हा सगळा यांना आज पाच जायचे. त्यामुळे जास्त वेळ घेत नाही. आपण चौकामध्ये त्यांचं आपण आपल्या चाकणच्या वतीने आपण यांचं स्वागत केलेलं आहे. अंकित यादव साहेब जे मॅनेजर आहेत, दिलीप शिंदे आहेत, हे NHIची मंडळी आहेत. यांना आपली विनंती एवढीच आहे की याच्यावरती जे काय करायचं ते जरा थोडंसं गतिमान करा. आपले मंत्री महोदय आपल्याला याच्यासाठी अत्यंत चांगले भेटलेले आहेत. ते त्यांची संपूर्ण आपल्याला कॉपरेशन आहे. गडकरी साहेब आपल्याला याच्यामध्ये यांना मंजुरी कामाला दिलेली आहे. आपल्या म्हणण्याप्रमाणे एलिव्हेटेडला आपण मंजुरी दिलेली आहे. 16 पदरी आपण हा रस्ता चांगला करता. याचं प्लॅनिंग खूप छान आहे. हे लवकरात लवकर होणं यासाठी आपण या सगळ्यांचं आपण यांचं इथे स्वागत केलेलं आहे आणि आपण अपेक्षा अशी यांच्याकडनं करतो की यांनी आपल्याला लवकरात लवकर मदत करावी. आता रस्त्याचं काम आपलं नेमकं एलिव्हेटेड कॉरिडॉरचं कधी सुरू होईल काय वाटते? आता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे टेंडर ॲक्सेप्ट झालेली आहे. यादव साहेब 2 टेंडर आपल्याकडे. हाँ, इस साल के अंत तक जमीन मिल गई तो इस साल के अंत तक शुरू हो जाएगी. 100% नहीं मिलेगी तो कैंसिल भी हो सकता है. हां, तर ते परवा महेश दादांनी सुद्धा हाच विषय मांडला होता की जर आपला हा चांगला प्रकल्प आहे याला जर जमीन उद्या लेट व्हायला लागली तर केंद्र सरकार पण कंटाळून गेले. कारण त्यांनी 2-3 वेळा टेंडर काढली होती. आता पण टेंडर काढली, टेंडर स्वीकारली पण गेलेली आहेत. परंतु आपल्याला जर जमीन उपलब्ध करून देता आली नाही तर हा प्रकल्प साहेबांनी सुद्धा कळवले की आम्ही हा रद्द करू. आता आपण थोडंसं आपण पब्लिक किंवा आपली एक भावना अशी आहे की आपण जास्तीत जास्त महेशदादा असेल किंवा स्थानिक आमदार असेल किंवा जे काही या महाराष्ट्र सरकारला आपणही विनंती करत राहू की बाबा लवकरात लवकर ही जमीन त्यांच्या ताब्यात द्या. त्यांचे काय पेमेंट असेल ते करा. कारण आमचा 8-10 हजार कोटीचा प्रकल्प याच्यामुळे थांबला आहे. त्यामुळे आपणही आम्ही तशा पद्धतीने ही सगळी मंडळी, नाणेकर दादा आहेत, गुरुजी आहेत, ही सगळी मंडळी आमची याच्यासाठी आपण तो दबाव पण सरकारवरती वाढवला पाहिजे. या पद्धतीने आम्ही पण आमची ती जबाबदारी आहे ती आम्ही ते काम करू. मतलब अभी जो बारिश हुई थी उसमें पूरा पानी यहाँ पे जम गया था, तो उसके लिए हम लोग क्या कर सकते हैं? नेशनल हाईवे का जो ड्रेनेज है वो कम बारिश के लिए तो डिज़ाइन होता है, लेकिन यहाँ बहुत ज़्यादा बारिश हो गई थी तो टीम लगाई थी हमने, पानी निकाला था. आगे इसको फिर से स्टडी कर रहे हैं कि कहाँ कहाँ ड्रेन को आगे जोड़ दे ताकि निकास हो पाए. बाकी अभी इमीडिएट तो एक बार उसको स्टडी कर रहे हैं. बनना है. एलिवेटेड जो पुल होने वाला है वो कब होगा? आप तो अभी उसका टेंडर फाइनल हो गया है. टेंडर दिल्ली में होता है, हमारे यहाँ तो कुछ नहीं. जो टेंडर फाइनल करके जो कंपनी हमको देंगे हम उससे काम कराएंगे. तो हमारा टेंडर अब ये मैं इतना कोई दूसरे के बिहाफ पे नहीं बोल सकता, लेकिन मान के चलो कि इस साल के अक्टूबर-नवंबर तक कोशिश चल रही है. क्योंकि राज्य सरकार ने ज़मीन नहीं दी अभी तक. जब तक ज़मीन नहीं देती तब तक LOA जारी नहीं होता.
वर्क ऑर्डर अभी जो कैबिनेट ने रूल बनाया है कि पूरा 100% लैंड मिलने के बाद ही वर्क ऑर्डर देना है, तो 100% लैंड मिलने में भी टाइम है। तो राज्य सरकार से ऊपर लेवल पे बात चल रही है, कचहरी साहब भी कर रहे हैं, हमारे वो सेक्रेटरी साहब भी कर रहे हैं। तो याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो मराठीमध्ये की हे लँड हम भी नहीं चाहते कि प्रोजेक्ट कैंसिल हो जाए, लेकिन वो स्टेट गवर्नमेंट के जो यहाँ रिप्रेजेंटेटिव हैं, आप उनसे एक बार चेकअप करें। भाई आए थे NHAI के लोग, उन्होंने कहा कि ज़मीन नहीं दी, इसलिए अभी प्रोजेक्ट स्टार्ट नहीं हो पा रहा है। तो एक बार हमने भी पत्र लिखा है, आपको एक कॉपी हम लोग भिजवा देंगे, जिनको भेजते हैं। हमने भी स्टेट पे काफ़ी रिक्वेस्ट किया है, दबाव भी बनाया है। आप लोग भी बात करो। आता आमच्या माहितीप्रमाणे रोड वायंडिंगचं जेव्हापासून आम्हाला नोटीस आली तेव्हापासून त्यांनी संपूर्ण त्यांच्या पद्धतीने मोजणी केलेली आहे, त्यांच्या पद्धतीने इथलं संपूर्ण अतिक्रमण त्यांनी काढलेलं आहे आणि अतिक्रमण काढताना आम्ही कोणीही विरोध केलेला नाही, मुद्दा असा। त्याच्यानंतर त्यांनी गटारचं जे आउटलेटचं जे काम केलं आहे ना, आउटलेटचं काम एकदम चुकीचं केलेलं आहे। हे दक्षिणेकडे जर त्यांनी उतार दिलेला आहे ना, तो उत्तरेकडे जर दिला, उत्तरेकडे ओढा जवळ आहे। आता माझ्या जीवाने गेल्या आता जो 4 दिवसापूर्वी पाऊस झाला ना, अजूनही पाणी पाठीमागं होतं, पाणी जायला कुठेही चान्स नाही। म्हणूनसाठी त्यांनी पहिली म्हणजे गटाराची दुरुस्ती व्यवस्थित करून घ्यायची आणि दुसरी महत्त्वाची अशी की आमचं जे काय फुलाची पाकळी गेलेली आहे, कुणाचं गुंठा 2 गुंठे पाऊण गुंठा जे गेलं असेल ते त्यांच्या नियमाप्रमाणे आम्हाला मोबदला मिळावा अशी आमच्या गावकऱ्यांची संपूर्ण नांदेडवाडीच्या ग्रामस्थांची या ठिकाणी मागणी आहे। आणि दुसरी गोष्ट आता तो सार्वजनिक प्रश्न आहे शेवटी, पण मांडणं गरजेचं आहे। पण सर्वांनी सांगितल्याप्रमाणे इथं शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा या चौकामध्ये उभा राहावा अशी आमच्या गावकऱ्यांची सर्वांची इच्छा। त्याच्यानंतर त्याप्रमाणे गटाराची समस्या मूळ असल्यामुळं गटारातून जे पाणी म्हणजे रस्त्यावरचं पाणी गटारातून वाहून जाणं अपेक्षित आहे, परंतु गटाराला लेवल चुकीची निघाल्यामुळं गटाराचं पाणी साठून आत्ता गटारं भरलेली आहेत। आपण त्या गटारावर उभं आहे, गटारं भरलेली आहेत पूर्ण, पाणी कुठेही जात नाही। ते दक्षिण बाजूला ओढ्याच्या बाजूला उतार नैसर्गिक उतार आहे, त्या बाजूला जर ते काढलं तर तिकडं सहजपणे वाहून जाईल, तशी व्यवस्था करावी। म्हणजे संभाव्य अडचणची लोकांच्या पाणी साठल्यामुळं लोकांच्या दुकानात पाणी गेल्याने लाखो रुपयांचं नुकसान त्यांचं झालेलं आहे, तर त्याप्रमाणे ती एक दुरुस्ती व्हावी। त्याचप्रमाणे बरेच दिवस आम्ही ऐकतो की एलिव्हेटेड मार्गावरून होणार आहे, परंतु अद्याप त्याची काही सुरुवात किंवा तयारी दिसत नाही किंवा असा अंदाज येत नाही की ते कधी सुरू होईल। तरी त्याची ताबडतोब सुरुवात करावी, तसा आम्हाला शब्द द्यावा किंवा सांगावं, तशी माहिती द्यायची त्याबद्दल काय आहे ते। त्याशिवाय ही वाहतूक सुरळीत होणार नाही। आता जे तुम्ही मध्ये अतिक्रमण काढली आणि चौकाचं रुंदीकरण केलेलं आहे, त्यात बऱ्यापैकी वाहतूक सुरळीत होण्याला मदत झालेली आहे, परंतु तरीही अजूनही कोंडीला सामना करावा लागतो आहे। तर त्यासाठी एलिव्हेटेड मार्ग गरजेचा आहे आणि तो लवकरात लवकर व्हावा, कारण आता लोकांची सहनशक्ती संपलेली, तेव्हा त्याचा अधिक अंत न पाहता आपण लवकरात लवकर या कामाला सुरुवात करावी अशी आमची सगळ्या परिसरातील लोकांची पंचकृषीय लोकांची इच्छा आहे। कारण हा त्रास फक्त आम्हालाच होत नाही, अनेकांचं इंधन वाया जातं या ठिकाणी, कोंडीतमुळं वेळ वाया जातो, आजारी लोकांच्या काही वेळेला मृत्यू झालेला आहे, अपघात होतात। तर या सर्व गोष्टींचं निराकरण करण्यासाठी एलिव्हेटेड मार्ग होणं गरजेचं आहे। बाकी आम्ही तुम्हाला कधीही कसलाही विरोध केला नाही, उलट या अतिक्रमण काढताना किंवा गटार होताना आम्ही तुम्हाला सगळ्यांना सहकार्यच केलेलं आहे। तुम्ही म्हणाल तसं आम्ही खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील सह्याद्रीच्या डोंगर रांगेतील वांद्रा येथील पढरवाडी येथील भाग्यश्री राजेंद्र भालेराव यांच्या मालकीच्या पॅराडाईज रिसॉर्ट लेकवर वीज चोरी प्रकरणी खेड पोलीस स्टेशनला पाईट वीज वितरण शाखेचे कनिष्ठ अभियंता अजय पोफळे यांनी तक्रार दिली आहे। या भागात अनेक जणांनी जमिनी घेऊन फार्म हाऊस, टुमदार घरे, बंगले बांधलेत। या भागात राजरोस वीज चोरीचे प्रकार सुरू असल्याची बाब समोर आली आहे। 2 जुलै रोजी थेट रिसॉर्टवर जाऊन वीज चोरीचा प्रकार उघडकीस आणण्यात आला। या वीज चोरी प्रकरणी रिसॉर्ट मालक भाग्यश्री भालेराव यांना 2 वर्षाचे वीज चोरी युनिट वापर केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाईसह 8,02,870 रुपये भरण्यासाठी वीज बिल देण्यात आले होते। नियमानुसार 48 तासात हे बिल भरणे अपेक्षित होते, मात्र तब्बल 10 दिवस उलटून देखील वीज चोरी करणाऱ्यांनी बिल न भरता अधिकाऱ्यांना ठेंगा दाखवला।
धक्कादायक म्हणजे पुन्हा आकडे टाकून वीज चोरी सुरू असल्याचे प्रकार समोर आले आहेत. अधिकारी मात्र याकडे कानाडोळा करताना दिसत आहेत. हे रिसॉर्ट गेली 5 वर्षापासून सुरू असताना कमर्शियल मीटरऐवजी घरगुती 1 मीटर घेऊन 5 वर्षापासून वीज चोरी होत होती. मात्र तरीही अवघे 2 वर्षाचे वीज बिल काढण्यात आले. या रिसॉर्ट परिसरात 6 रूम, 1 डायनिंग हॉल, 1 किचन आणि 1 बंगलो याचा फिर्यादीत उल्लेख करण्यात आला असला तरी प्रत्यक्षात रिसॉर्टमध्ये 12 रूम, 1 स्विमिंग पूल, 2 बोरवेल, माती बंधाऱ्याच्या काठावर 1 विद्युत मोटर तसेच कामगार वर्गासाठी 6 रूम आणि 1 फार्म हाऊस एकूण असा मोठा पसारा असताना जुजबी कारवाई केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या भागात बाहेरील लोकांनी जमिनी घेऊन अनेक छोटी मोठे फार्म हाऊस, बंगलो उभारून राजरोसपणे आकडे टाकून सर्रास वीज चोरी होत असल्याची बाब समोर येत आहे. खेड तालुक्यातून प्रस्तावित असलेल्या तळेगाव ते उरुळी रेल्वेच्या 4थ्या आणि 5व्या मार्गिकेच्या कामाचे सर्वेक्षण करण्यासाठी काही अधिकारी मंगळवारी 14 जुलै 2026 रोजी चाकणजवळील वाकी परिसरात आले होते. यावेळी स्थानिकांच्या तीव्र विरोधाचा सामना संबंधित अधिकाऱ्यांना करावा लागला. स्थानिक नागरिकांनी या संपूर्ण घटनेबाबत काय सांगितले जाणून घेऊया. नमस्कार, माझे नाव ॲडव्होकेट निलेश नानाभाऊ जाधव. या ठिकाणी आज आपण ज्या ठिकाणी उभे आहे ते संत श्रेष्ठ गैबीराय म्हणजे काळोबा महाराज यांचा जो अंत्यविधी आहे तो स्वतः ज्ञानेश्वर महाराज यांनी 10 दिवस मुक्कामी राहून या ठिकाणी राहिला. आपण मागे पाहत असेल या ठिकाणी आजानुषही फुललेले आहेत आणि याच ठिकाणावरून एक रेल्वेचं सर्वेक्षण झालेलं आहे. साधारणतः 2 महिन्यापासून हे रेल्वेचं जे काही भूत आहे ते आपल्या खेड तालुक्याच्या मानगुटीवर बसलेलं आहे. आपल्या कुरुळी आणि त्या परिसरातून जे काही रेल्वे जाते त्याचं गॅजेटही झालेलं आपण पाहिलं असेल. परंतु आज बोलायचं कारण हे की आज सकाळी रेल्वेचे काही अधिकारी व काही मोजणी सर्वेअर आले होते व त्यांनी या भागामध्ये मोजणी केलेली आहे. परंतु कुठलीही आपल्या लोकप्रतिनिधीची कुठली मागणी नसताना ही उरुळी कांचन ते तळेगाव ते उरुळी कांचन ही रेल्वे प्रस्तावित आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे खेड तालुका प्रकल्पग्रस्त तालुका आहे. यामध्ये नॅशनल हायवे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 50 व 60साठी भूसंपादन आधीच झालेलं आहे. त्यानंतर MIDCचे 5 टप्पे या ठिकाणी झालेले आहेत. रिंग रोडसाठी मोठं भूसंपादन झाले. शेतचा रस्ता पश्चिमेकडून पूर्वेकडे जातो त्याचंही भूसंपादन झाले. वेगवेगळे कालवे झालेत. तसंच आपण पाहिलं असेल की चाकण नगर परिषद DP प्रस्तावित आहे, PMIDचा DP प्रस्तावित आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आरक्षण आहे. आपण जर पाहिलं तर आपल्या भागातील खासदार असतील अमोलदादा कोल्हे, तसंच आमदार बाबाई शेटकाळे, माजी आमदार या सर्वांनी पत्र दिलेली आहेत. या तालुक्यामध्ये कुठली रेल्वेची त्यांनी मागणी नाही केली. या उलट आपण जर पाहिलं तर पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे व्हावी ही सर्वच लोकप्रिय इच्छा आहे. ती रेल्वे न करता ती रेल्वे रद्द करून ह्या रेल्वेचं जे काही भूत आहे किंवा ही रेल्वे इकडनं करता ते हे 100% या लोकांवरती आमच्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्यावरती अन्याय आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही जी काही रेल्वे ती साधारणतः 300 ते 600 मीटर त्यांनी भूसंपादन करायचं ठरवलं आहे. यामध्ये जर पाहिलं 2000 फूटची जी रेल्वे पूर्ण भारतामध्ये कुठे नाही एवढी मोठी भूसंपादन होणार आहे. यामध्ये लाखो शेतकरी बेघर होतील. तसेच बऱ्याचशा लोकांची जे काय ते घर बेघर होण्याची लोकांवरती वेळ येणार आहे. तर या निमित्ताने प्रशासनाला तसेच रेल्वेच्या प्रशासनाला व आपल्या सर्व राजकीय मंडळींना एवढीच विनंती आहे की आमची कुठली मागणी नसताना आपल्या तालुक्याची कुठली मागणी नसताना या तालुक्यातून रेल्वे नको आहे. कारण ऑलरेडी आपला तालुका हा प्रकल्पग्रस्त तालुका अशी या निमित्ताने ओळख होती. आणि खऱ्या अर्थानं 95% भूसंपादन झालं तर पुणे नाशिक हायवे चालू न करता पुणे नाशिक हायस्पीड रेल्वेची मागणी असताना तो रद्द करून हे वेगळंच रेल्वे आणायचं कटकारस्थान या निमित्ताने शिजवलं जाते. तर सर्व ग्रामस्थांच्या वतीने खेड तालुक्याच्या तमाम जनतेच्या वतीने अशी विनंती आहे की कुठलीही रेल्वे या तालुक्यातून पूर्व पश्चिम असो व दक्षिण उत्तर रेल्वे घेऊन जाऊ नये अशी या निमित्ताने विनंती. जाधव वाकी खुर्द पूर्वोबा फर्निचर वाकी खुर्द या ठिकाणी आमची रेल्वे या ठिकाणून जात आहे. तर आम्ही रेल्वे या ठिकाणी गेल्यानंतर आम्ही पूर्ण बेघर होत आहे. शेती जमीन वगैरे सर्व जात आहे. उद्योगधंदेही जातात. आत्ताच नव्याने कुठेतरी मराठी माणसं या ठिकाणी उद्योगधंद्यात उतरायला लागले. त्याच्यावर ही टांगती तलवार आलेली आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची या ठिकाणी रेल्वे होऊ नये अशी आम्ही विनंती करत आहे. अंकुश जाधव, आत्ता आम्ही नवीन घर बांधायला घेतलेलं आहे. त्याच्यामधून यांनी कधी सर्वे केला, कधी ड्रोन उडवला आणि आमच्या चालू आत्ता घरावरूनच घालवला आहे. आता आम्ही बेघर होण्याची शक्यता आहे. माझं नाव नितीन महादेव जाधव, राहणार वाकी खुर्द. काळोबा मंदिरासाठी आम्ही पुणे नाशिक हायवे रोडला लढा दिलेला आहे. आता रेल्वेमध्ये लोकांची राहती घरं जातात, शाळा जातात, मंदिरं जातात, अशा भरपूर गोष्टी जातात. वेळ पडली तर आम्ही रस्त्यावर उतरू. आणि रेल्वे खेड तालुक्यातच नाही झाली पाहिजे. सर्व शेती या रेल्वे प्रकल्पामध्ये जात आहे. सर्व मिळून होत आहे. बराचसा
अयोध्येतील राम मंदिरांमध्ये झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी उद्धव ठाकरे शिवसेनेच्या वतीने मंगळवारी 14 जुलै 2026 रोजी राजगुरुनगरमध्ये रामरक्षा आंदोलन करण्यात आले. खेड तालुक्यात शिवसेनेच्या वतीने राजगुरुनगर येथील हनुमान मंदिरात हनुमान आरती आणि हनुमान चालीसा पठण करून राम मंदिरातील दानपेटीतील चोरी करणारे विश्वस्त आणि संबंधित सहभागी सर्वांचा निषेध करण्यात आला. पीएमआरडीएची मोई येथे सर्वात मोठी कारवाई. 680 अनधिकृत पत्राशेड जमीनदोस्त, 35 हेक्टर क्षेत्र अतिक्रमण मुक्त, 1000 अधिकारी कर्मचाऱ्यांसह 20 तासांची कारवाई. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने पीएमआरडीए खेड तालुक्यातील मोई येथे अनधिकृत पत्राशेड विरोधात आतापर्यंतची सर्वात मोठी धडक कारवाई केली. सलग 2 दिवस चाललेल्या या मोहिमेत सुमारे 35 हेक्टर क्षेत्रावरील 680 अनधिकृत पत्राशेड जमीनदोस्त करण्यात आली. या धडक कारवाईमुळे बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी यांच्या नेतृत्वाखाली तसेच अतिरिक्त महानगर आयुक्त के मंजुलक्ष्मी आणि पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली 13 व 14 जुलै रोजी ही मोहीम राबवण्यात आली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने चोख नियोजन केले होते. या कारवाईसाठी 650 पोलीस अधिकारी व कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे MSF 50 जवान, राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी, पिंपरी चिंचवड महापालिकेचे सुरक्षा रक्षक आणि पीएमआरडीएच्या अग्निशमन दलाचे 30 जवान तैनात करण्यात आले होते. सुरक्षेच्या उपाययोजनांचा भाग म्हणून अग्निशमन दलाच्या 3 गाड्या आणि महावितरणचे कर्मचारी घटनास्थळी सज्ज ठेवण्यात आले होते. जेसीबी, पोकलँड मशीन आणि मजुरांच्या सहाय्याने अनधिकृत पत्राशेड हटवण्यात आली. पिंपरी चिंचवड महापालिका, खेड येथील विद्युत पुरवठा विभाग, आरोग्य विभाग आणि खेड पंचायत समिती यांच्या समन्वयातून ही कारवाई पूर्ण करण्यात आली. कारवाईच्या अंमलबजावणीसाठी पीएमआरडीएचे दक्षता अधिकारी अमोल झेंडे, पिंपरी चिंचवडचे अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली, पोलीस उपआयुक्त श्वेता खेडकर, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया ढमाळे, पीएमआरडीएचे सह आयुक्त हिम्मत खराडे, मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे, महाळुंगेचे पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, तहसीलदार रवींद्र रांजणे, तहसीलदार आशा होळकर, उपअभियंता रितेश मुंडे आणि तपन टंके आदी अधिकारी दोन्ही दिवस घटनास्थळी उपस्थित होते. तब्बल 20 तास कारवाई. पीएमआरडीएने मौजे चाकण औद्योगिक भागात असलेल्या मोई तालुका खेड येथील 68 गट क्रमांकामधील अनधिकृत पत्राशेड व बांधकामाविरोधात धडक कारवाई करत सुमारे 35 हेक्टर क्षेत्रात पसरलेली तब्बल 680 अनधिकृत पत्राशेड आणि अनधिकृत व्यावसायिक बांधकामे भुईसपाट केली. ही मोहीम 13 व 14 जुलै 2026 रोजी सलग 20 तास राबवण्यात आली. या मोहिमेत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मोहिमेत एकूण 1000 अधिकारी कर्मचारी कार्यरत होते. यामध्ये पोलीस विभागाचे 650 कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे MSF 50 जवान, पीएमआरडीएच्या अग्निशमन विभागाचे 30 जवान तसेच अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाचे 170 अधिकारी कर्मचारी व इतर यंत्रणांचा समावेश होता. या कारवाईत मोठ्या प्रमाणावर यंत्रसामग्रीचा वापर करण्यात आला. यामध्ये 12 पोकलँड, 12 जेसीबी, ट्रॅक्टर, टिपर, हायड्रा क्रेन आणि गॅस कटर यांसारख्या आधुनिक यंत्रांच्या सहाय्याने पत्राशेड व बांधकामे हटवण्यात आली. सलग 20 तास चाललेली ही संपूर्ण कारवाई अत्यंत शांततेत पार पडली असून परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाला नाही, अशी माहिती पीएमआरडीएच्या अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाचे सह आयुक्त हिम्मत खराडे यांनी दिली. बेकायदेशीर पत्राशेड अथवा बांधकामे खपवून घेतली जाणार नसल्याचे पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी यांनी सांगितले. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.